ऐन निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असून मेट्रिक टनाला $550 किमान निर्यात शुल्क असणार आहे। निर्यात बंदी असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं। दरम्यान 40% निर्यात शुल्काच्या संदर्भात सरकारकडून कुठलंही स्पष्टीकरण नसल्याने व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। कांदा निर्यात खुली केल्याचं कांदा उत्पादक संघटनेनं स्वागत केलंय, मात्र कोणत्याही अटी शर्तींशिवाय निर्यात मूल्य न ठेवता कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणीही कांदा उत्पादक संघटनेनं केलंय। हळदीच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। हळदीला कमाल 15,500 रुपये प्रति क्विंटल असून मागील महिन्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीत हळदीला तब्बल 17,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता। देखभाल दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी आज रात्री पश्चिम रेल्वेवर तर उद्या सकाळी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर आज रात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हार्बर मार्गावरील CSMT ते चुनाभट्टी दरम्यान उद्या 11:40 पासून ते 4:40 मेगा ब्लॉक असेल। राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट उभं राहिलं आहे, तर राज्यातली गावं वाड्या वस्त्यांना 2952 टँकर पाणी पुरवठा सुरू आहे, तर गेल्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाण्याच्या टँकरची संख्या केवळ 187 एवढी होती। मात्र यंदा परिस्थिती भीषण दिसते। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 1532 टँकर पाणी पुरवठा होतोय। राज्यातल्या धरणांमध्ये केवळ 28.3 इतका पाणी साठा शिल्लक आहे।